जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की राग हा वाईट असतो, पण कोठे गरजेचा असतो तेथे आपल्याला दाखवताही आला पाहिजे. जेथे खरंच गरज आहे तेथे आपल्याला राग तो दाखवताही आला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बघा म्हणले, घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि ते जर चुकीचे वागत असतील, चुकीचं काय एखादं काम करत असतील किंवा अभ्यास न करता काहीतरी वेगळंच काहीतरी करत बसलेले असतील, तर त्यावेळेस त्यांना आपल्याला रागवता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात की त्यावेळेस आपल्याला त्यांना रागवता आलं पाहिजे आणि त्यांना जे काही उत्तमच आहे ते आपण त्यांना सांगता आलं पाहिजे. बघा म्हणले समर्थ, एखादी व्यक्ती सतत जर चुकीचे वागत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत जर चुकीचे करत असेल किंवा सतत जर चुकीचं आपल्याला काही ना काहीतरी बोलत असेल, तर त्यावेळेस आपण म्हणतो कशाला वाद घालायचा आणि शब्दाने शब्द वाढतो, कशाला उगाचच वातावरण खराब करायचं, असं आपण म्हणतो. पण त्या व्यक्तीला जर त्याची जाणीवच नाही झाली तर त्याचं हे वागणं असंच वाढत राहील आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि त्या व्यक्तीला मग जाणीव होणारच नाही की तो काही चुकीचं वागतोय का बरोबर वागतोय, हे त्या व्यक्तीला जाणीव होणार नाही. त्यावेळेस समर्थ म्हणले की जर ती व्यक्ती चुकीचं वागत असेल, चुकीचं करत असेल, चुकीचं बोलत असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला रागाने त्या व्यक्तीला खरं काय उत्तम काय ते सांगता आलं पाहिजे आणि तुम्ही हे चुकीचं वागत आहात हे त्यांना जाणीव करून देता आली पाहिजे. तरच त्या व्यक्तीला कळेल की हो, आपलं चुकत आहे, आपण खरंच चुकीचं वागत आहे. जर आपण त्या व्यक्तीला जाणीव करूनच नाही दिली, आपण त्या व्यक्तीला सांगितलंच नाही, आपण जर म्हटलं शब्दाने शब्द वाढतं, वातावरण खराब होईल, मी कशाला बोलू, तर त्यावेळेस म्हटले समर्थ, एखादी चुकीची व्यक्ती चुकीचं करत असेल तर तिचं चूकपणाही वाढतच जाईल. म्हणून त्यावेळेस त्या व्यक्तीला की खरंच तुझं इथं चुकत आहे आणि तू स्वतःला बदल, असं त्या व्यक्तीला आपल्याला सांगताही आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की राग हा वाईट आहे, पण जेथे गरजेचं आहे तेथे राग आणता आलं पाहिजे, तेथे राग दाखवता आलं पाहिजे. मुलं जर अभ्यास करत नसतील, मुलं जर शाळेला जात नसतील, मुलं जर ऐकत नसतील, काहीतरी खोड्या काढत असतील, तर त्यावेळेस सुद्धा त्यांना उत्तमाचा मार्ग दाखवण्यासाठी आई वडिलांना त्या मुलांना रागवता आलं पाहिजे, त्यांना समजून सांगता आलं पाहिजे, त्यांना खरं खोटं चांगलं वाईट याची जाणीव त्यांना आपण करून दिली पाहिजे. बघा म्हणले समर्थ, एखादी आई आपल्या मुलाला मायेपोटी किंवा प्रेमापोटी त्याला काही सांगतच नाही किंवा मारत नाही, रागवत नाही, पण पुढे जाऊन तो मोठा गुन्हेगार बनतो आणि ज्यावेळेस तो जेलमध्ये जातो त्यावेळेस तो आईलाच नावं ठेवतो, अगं त्यावेळेस जर तू मला थोबाडीत मारली असतीस, त्यावेळेस जर तू मला रागवलं असतंस, त्यावेळेस तो जो मला हे काम करण्यापासून थांबवलं असतं, तर आज वेळ ही माझ्यावर आली नसती. त्यावेळेस तो मुलगा आपल्या आईला म्हणतो. मग अशी वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, त्यामुळे समर्थ म्हणतात की राग हा वाईट असतो, पण जेथे गरजेचं असतो तेथे आपल्याला राग हा दाखवता आलं पाहिजे, राग हा आणता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि बघा, ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला उत्तम असा बोध सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की एका शाळेमध्ये अरविंद आणि अभय असे दोन मित्र होते. ते लहानपणापासून मित्र होते. ते इयत्ता 7वी मध्ये शिकत होते. बालवाडीत एकत्र होते, नर्सरीमध्ये एकत्र होते, बालवाडीत एकत्र होते आणि मग छोट्या गटात मोठ्या गटातही एकत्र होते आणि नंतर मग शाळेलाही एकत्रच एकाच शाळेत शिकू लागले. पण अरविंद हा समजूतदार होता, त्याच्यावर उत्तम संस्कार झाले होते. आई वडील नेहमी त्याला उत्तमाचं सांगत होते, जिथे चुकत असेल तिथे त्यांना त्या अरविंदला प्रेमाने सांगत होते, जर तो ऐकत नसेल तर त्याला रागानेही सांगत होते. त्यामुळे अरविंद हा उत्तमाचा होता, संस्कारिक मुलगा होता. पण अभय मात्र लाडात वाढला होता, एकुलता एक होता, श्रीमंत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याचे आई वडील आपल्या अभयला त्रास होऊ नये, दुःख होऊ नये आणि म्हणून ते रागवत नव्हते. काही जरी चूक केली तर त्याला सांगतही नव्हते की हे चुकीचं आहे बाळा, हे करू नको, असं सुद्धा त्याला म्हणत नव्हते आणि हसण्यावर सोडून द्यायचे की तो लहान आहे. पण लहान आहे म्हणून आपण सोडून देतो आणि तोच पुढे जाऊन गुन्हेगार बनतो, मोठा गुन्हा त्याच्या हातातून होतो. म्हणून समर्थ म्हणतात, लहान आहे म्हणून सोडून देऊ नका, लहानपणीच उत्तमाचं वळण मुलांना लागत असतं. ज्यावेळेस म्हणले समर्थ, कणिक ही ओली असते त्यावेळेसच त्याच्या पोळ्या लाटता येतात, चपाती लाटता येतात. ज्यावेळेस ती कणिक
पूर्णपणे वाळून जाते, त्यावेळेस ती चपाती गोल आणि सुंदर होत नाही आणि चपातीला आकारही येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, लहान मुलं आहे तोपर्यंत त्यांना उत्तमाचे संस्कार, उत्तमाचं वळण आपल्याला देता आलं पाहिजे. जर ते मोठे जाऊन आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर ते समजून घेण्याच्या पात्रतेत नसतात. ते फार मोठे पुढे गेलेले असतात. आणि त्यावेळेस मात्र अभय हा काही ना काहीतरी खोड्या काढत होता. मुलांची पेन्सिल चोरत होता, काहींचा कंपास चोरत होता, काहींना काहीतरी रागाने बोलत होता, धमकी देत होता, काही मुलांना तर भीती घालायचा, काहीतरी सोंग करतच राहायचा. मग मात्र अरविंदला हे आवडत नव्हतं, कारण दोघे मित्र असायचे, दोघे बरोबर असायचे. अरविंदला वाटायचं अभय असा का वागतोय, कारण समर्थांनी सांगितले सदा संगती सज्जनाची धरावी. आणि मग मात्र अरविंदला नेहमी वाटायचं की अभय हे चुकीचं वागत आहे. आणि मग मात्र अरविंदने अभयला सांगितलं, अभय हे लोकांचे तू पेन्सिल चोरत जाऊ नको, पेन चोरत जाऊ नको, कंपास चोरत जाऊ नको, तुला जे हवंय ते तुझ्या आईवडिलांना सांगत जा, तू दुसऱ्यांचं का घेतोय. पण अभय मात्र हो ठीक आहे मी नाही करत. आणि दुसऱ्या दिवशी परत तो काही ना काहीतरी कोणाच्या तरी खोड्या काढायच्या, कोणाला तरी मुद्दाम मारायचा, कोणाच्या मध्ये तरी वाद घालायचा, कुणाच तर डबा चोरून न्यायचा, कुणाच तर टिफिनचा डबा आहे तो सॅकमधून घेऊन स्वतःच जेवण करायचा. मग मात्र अरविंदला हे पटेना. मग मात्र अरविंदने त्याला अजून एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. अरविंदला वाटलं की आपली मैत्री तुटू नये, लहानपणापासून आपली मैत्री आहे, आपण जर ह्याला बोललो तर मात्र आपल्या दोघांमधली मैत्री तुटेल. पण शेवटी मात्र अरविंदने ठरवलं की मित्र शेवटी चांगल्या मित्राला उत्तमाच्या वळणावर नेत असतो. भले वाईटपणा आला तरी चालेल, पण मी माझ्या मित्राला उत्तम वळणावर नेणार. आणि अरविंदने अभयला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अरविंदचं अभयने ऐकलं नाही. मग मात्र अरविंदला राग आला आणि अरविंदने मात्र अभयला एक कानाखाली वाजवली, एक चापट मारली आणि त्याला सांगितलं की तू हे सगळं काही चुकीचं वागत आहे. तू उद्यापासून कोणाचाही डबा घ्यायचा नाही किंवा जेवण करायचं नाही दुसऱ्यांच्या डब्यातलं, किंवा पेन्सिल चोरायचे नाही, खोड रबर चोरायचं नाही, कोणाच्या खोड्या काढायच्या नाही, कोणामध्ये ही भांडणं लावायची नाहीत. आणि हे जर तू केलं तर उद्यापासून आपल्या दोघांची ही मैत्री तुटली. तू माझ्याबरोबर राहायचं नाही, मी तुझ्याबरोबर राहणार नाही. तू माझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोलायचं नाही. मी तुझ्या घरी येणार नाही, तू माझ्या घरी येणार नाही. आपली मैत्री कायमची तुटली. जर तू असंच वागत राहिला तर मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही. त्यावेळेस मात्र अभय रडू लागला, कारण दोघेही लहानपणापासून मैत्री होती. त्यावेळेस मात्र अभयला आपली चूक झाली आणि अभयने अरविंदची माफी मागितली आणि मला क्षमा कर, पण तू असं वागू नको. हो खरंच माझ्याकडून चूक झाली, मी असंच वागत राहिलो, पण माझ्या आईवडिलांनी मला कधीही तू चुकीचं वागते असं सांगितलं नाही. पण तू मात्र खरंच माझा चांगला मित्र आहेस. तू मात्र मला रागाने चापट आणली, मी ऐकेना म्हणून तू हा राग आणवलास. आणि खरंच तू फार उत्तमाचं आज केलंस, आणि तू जर असं केला नसता तर माझा हा गुन्हा वाढतच गेला असतास. आणि मग मात्र दोघांनी परत एकमेकांना मिठी मारली आणि दोघं परत मैत्रीने एकमेकाची मैत्री घट्ट ठेवली. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं, जर एखादी व्यक्ती चुकीचं वागत असेल, चुकीचं करत असेल, चुकीचं बोलत असेल तर त्यावेळेस आपल्याला राग आणता आला पाहिजे आणि त्याला उत्तमाचा मार्ग दाखवता आला पाहिजे. भले वाईटपणा आला तरी चालेल आपल्याला, पण समोरची व्यक्ती जर चुकत असेल तर खरंच आपल्याला त्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणूनच पूर्वी समर्थांनी श्लोक लिहूनच ठेवला होता, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे जिथे हित आहे, जिथे चांगलं जर होणार असेल तर तेथे आपल्याला बोलता आलं पाहिजे. हित जे आहे त्या ठिकाणी आपल्याला जे हित आहे, जे उत्तम आहे, जे चांगलं आहे त्या व्यक्तीला समोरच्या सांगता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की हिताकारणे बोलणे सत्य आहे, म्हणजे जे सत्य आहे त्या ठिकाणी आपल्याला बोलता आलं पाहिजे, राग आणता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की राग हा वाईट असतो, पण कोठे गरजेचा असतो तेथे आपल्याला दाखवताही आला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.